हॅलो दोस्त, हॅप्पी न्यू इयर सगळ्यांना. माझ्या सगळ्या मैत्रिणींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी बनवते पनीर टिक्का. पनीर टिक्का खूप सुंदर लागतो. आपण नेहमी रेस्टॉरंटमध्ये खातो तर तोच आज घरी बनवते मी. इथं मी घेतलेलं आहे पनीरला आपण पाहिजे त्या साईजमध्ये कट करू शकता. लहान मोठे जी साईज वाटली ती. इथं मी भांडं घेतलंय, त्याच्यात मी आधी दही टाकून घेईल. दही आपण पनीरच्या हिशोबाने घेऊ शकतो, पनीर जेवढं आपण घेतोय तिथं. इथं मी तरी 4-5 चम्मच घेतली आहे आणि जवळजवळ म्हणजे 50-1 ग्रॅम घेईल. आणि त्यानंतर मग इथं आपण आपले मसाले टाकूया, जसं की लाल तिखट, जिरं, हळद, हिंग आणि धनियापूड. हे सगळं मसाले टाकून घ्यायचे आणि ते टाकून चांगले मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ, हे सगळे वस्तू टाकून मस्तपैकी चाळून घ्यायचं आणि ते एकजीव करून घ्यायचं. इथं मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि नंतर मग हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करताना व्यवस्थित मिक्स करायचं, नाही तर मग ती दही येऊ शकते. इथं मी चांगलं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर मी याच्यात पनीर टाकलं. पनीर टाकून मॅरिनेट होऊ देईल जवळजवळ 10-1 मिनटं ठेवायचे आणि मस्तपैकी. आणि थोडेसे पनीर थोडे मोठे साईज ठेवायचे, कारण की मग जेव्हा आपण भाजू ना तेव्हा ते आपल्याला जमायला पाहिजे. त्यानंतर मग इथं मी हे पनीर मॅरिनेट होऊ देते. त्याच्यासाठी मी दुसरं अजून इथं मी घेतलेले कांदा, शिमला मिरची आणि कांदा आणि शिमला मिरची म्हणजे प्रत्येक वस्तू अशी थोडीशी मोठी साईजमध्ये कापायचे. मोठी साईजमध्ये कापायचे आणि टमाट्याचं जे बी असतं ते काढून घ्यायचे बिया, आणि शिमला मिरचीच्या पण बिया काढून घ्यायच्या. आणि ते असे मोठे साईजमध्ये कापायचे, जेणेकरून आपण जेव्हा ते टूथपेस्टला लावू तेव्हा ते व्यवस्थित लावता येईल. त्यानंतर मग हे पण मी सगळं मॅरिनेटमध्ये पनीरमध्ये टाकून देईल आणि तेही मिक्स करून घेईल चांगलं, आणि तेही मॅरिनेट होऊ देईल. आणि त्यानंतर मग आपण दुसरी प्रोसेसला करू. दुसरं इकडं मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर मग आणि जेवढं मिक्स करता आलं तेवढं, आणि जवळजवळ हातानेच करायचं म्हणजे सगळं याला लागतं ते. तर इथं मी सगळे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर मग आपण इथं पॅन गरम करूया. मी 2 प्रकारचे तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि इथं मी टूथपेस्ट घेतलेले आहेत. टूथपेस्ट पाण्यात टाकून घेऊया. ही माझ्याजवळ छोटी साईजमध्ये म्हणून मी छोटी साईज घेते. याच्यात मोठी साईजमध्ये पण येतात, ते पण घेऊ शकता. आणि पाण्यात भिजत ठेवायचे, जवळजवळ 20-1 मिनटं भिजत ठेवायचे, कारण की ते जेव्हा भाजू ना ते जळणार नाही. टूथपेस्ट आहे ती जळणार नाही, म्हणून मग ते पाण्यात असं भिजत ठेवायचे असतात. आणि लाकडी असतं, ते पाणी गेलं का मग ते जळत नाही. आणि हे मी आता होऊ देईल. आणि त्यानंतर मग मी इथं पॅन घेतलं आणि पॅन नंतर मग मी ना टूथपेस्ट पनीरला लावले, ते तुम्हाला दाखवलेले. सॉरी, ते मी दाखवू शकले नाही. इथे या पद्धतीने मी मॅरिनेट केलेलं पनीर असं एक टमाटा, कांदा आणि शिमला मिरच्यानंतर पनीर असं मी लावलं, आणि ते आता तव्यावर फ्राय म्हणजे भाजून घेईल चांगले. तेल जास्त लागत नाही, नॉर्मल तेल लागतं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही झाकण लावू शकता, नाही झाकण लावलं तरी चालतं. आणि इथं मी कोळशावर पण भाजते. हे बघा, या पद्धतीनं खूप छान भाजले जातात कोळशावर पण. माझ्याजवळ छोटं भांडं आहे म्हणून मी ते छोट्या याच्यावर तुम्हाला दाखवते. खूप छान भाजले गेले. आणि माझे पॅनपेक्षा ना तर ते याच्यावर भाजले ना ते खूप सुंदर लागत होते. कोळशावर भाजलेले खूप छान लागत होते. माझ्या मिस्टरांना तर तेच आवडले. मी आणि माझ्या मुलाने रोहनने पॅनवरचे काढले, माझ्या मिस्टरांनी ते याच्यावर भाजले.
तर हे माझी छोटीशी पनीर टिक्काची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ. आणि पुन्हा हॅपी न्यू इयर.